जय महाराष्ट्र. मित्रो, राज्य सरकार अशी एक योजना राबवतं आहे ज्यामध्ये की तुमच्या पाल्याचं, तुमच्या घराशेजारी जी कुठली खाजगी शाळा असेल त्याची जी काही फीस असेल 20,000, 40,000, 50,000, 1,00,000, त्याची सगळी फीस राज्य सरकार भरते आणि तुमच्या पाल्याचं अगदी मोफत शिक्षण होत आहे. जवळपास तुमचा 8 ते 10 लाख रुपयाचा खर्च तुमच्या शिक्षणावरचा वाचू शकतो. अशा या महत्त्वाकांक्षी योजनेचं नाव RTE, राईट टू एज्युकेशन, म्हणजे शिक्षणाचा प्राथमिक हक्क ही योजना आहे. बऱ्याच पालकांना याबद्दल माहिती आहे, काही लोकांना आता समजतं आहे. वर्षानुवर्ष पालकांमध्ये याची जागृती झालेली आहे, जनजागृती झालेली आहे. त्यामुळे येणारे अर्ज हे वाढत चाललेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की नेमकं दरवर्षी किती अर्ज येतात या RTEसाठी आणि जागा किती आहेत, म्हणजे संबंध महाराष्ट्रभरात किती जागा आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यात, म्हणजे तुम्ही कुणी छत्रपती संभाजीनगरमध्ये असाल, कुणी सांगली, सातारा, सोलापूरमध्ये असाल, तर तुमच्या जिल्ह्यात RTEच्या किती शाळा आहेत, त्यामध्ये त्यांच्या वॅकन्सीज म्हणजे तुमच्या जागा किती आहेत आणि तुमच्या लागण्याची शक्यता किती आहे, चान्सेस काय आहेत, याची सखोल चर्चा करणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती शाळा आहेत, त्या कशा पाहायच्या, टोटल वॅकन्सीज कशी पाहायची, याचाही क्विक डेमो मी माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ त्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तुमच्या जो कोणी मित्र असेल, ज्याचं कुणाची मुलं 2019, 20, 21मध्ये जन्मली असतील, तर त्यांना ही माहिती पाठवा, जेणेकरून त्यांनाही RTEबद्दल माहिती होईल आणि त्यांचाही शिक्षणावरचा 8 ते 10 लाख रुपयाचा खर्च वाचू शकतो. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र हो, वर्षानुवर्ष शिक्षणावरचा खर्च वाढत चाललेला आहे आणि राज्य सरकारद्वारे ही जी योजना आहे, ज्यामध्ये तुमच्या प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण मोफत होतं आहे, तर तब्बल 8 ते 10 लाख रुपये वाचत असल्यामुळं पालकांमध्ये याची जागृती जास्त झालेली आहे. पालक सगळं पहिलीच्या वर्गात जर प्रवेश द्यायचा असेल तर संबंध महाराष्ट्रभरात पालक या योजनेकडे खूप आशा लावून पाहत आहेत आणि त्यामुळेच काय तर दरवर्षी येणारे जे अर्ज आहेत त्याची संख्याही वाढत चाललेली आहे. मी मागच्या 8 वर्षापासून या योजनेमध्ये सातत्याने फॉर्म भरतोय. सुदैवानं 2021 वर्षी माझ्या पाल्याचं ॲडमिशन RTE मार्फत झालेलं आहे. त्यामुळं मला त्याचा अनुभव आहे आणि मी माझं स्वतः सेतू सुविधा केंद्र, आधार केंद्र चालक आहे मी, आणि मी हजारो पालकांचे फॉर्म भरलेले आहेत. तर दरवर्षी जवळपास 40 ते 50,000च्या आकड्यानं या फॉर्ममध्ये म्हणजे अर्जाची विक्रमी वाढ होताना दिसत आहे. मागच्या वर्षीचा जर अंदाज घ्यायचा झाला तर जवळपास 3 लाखाच्या आसपास लोकांनी अर्ज केला होता संबंध महाराष्ट्रभरात. आणि आता जर तुम्ही मला विचाराल की किती जागा होत्या, RTE मार्फत संबंध महाराष्ट्रभरात 1 लाख जागा भरण्यात आलेल्या आहेत. 3 लाख अर्ज आल्यानंतर 1 लाख जागा भरल्या जात आहेत. तर याचं रेशिओ किंवा आपण टक्केवारी जर काढायची झाली तर 33% चान्सेस आहेत, म्हणजे 10 पैकी 3 लोकांना म्हणजे मुलांना जागा मिळणार आहे. तर तसं बघायला गेलं तर यामध्ये चिंतेची बाब आहे. तसं बघायला गेलं तर 10 पैकी 3 लोक आहेत. त्यामुळं कुठंतरी चिंतेचं वातावरण आहे आणि पालकांनाही वाटतं की प्रत्येकाला वाटतं, प्रत्येक 3 लाख अर्जदार पालकांना वाटतं की आपल्या पाल्याचं ॲडमिशन व्हावं, परंतु तसं होत नाही. येणारे अर्ज जास्त असल्यामुळं यामध्ये कम्प्युटराइज लॉटरी सिस्टम काढली जाते आणि यामध्ये कसलाच मानवी हस्तक्षेप नाही आहे. रँडम पद्धतीनं तुमचे अर्ज क्रमांक निवडले जातात आणि त्यामध्ये 1 लाख विद्यार्थी बसू शकतात, म्हणजे पात्र केले जातात आणि त्याच्यामधून त्यांचं ॲडमिशनही करून घेतलं जातं. मग आता आपण पाहूया जिल्हानिहाय तुम्ही घरी बसल्या तुमच्या जिल्ह्यात किती RTEच्या शाळा आहेत आणि किती वॅकन्सीज आहेत, कसं पाहायचं हे थोडक्यात आपण पाहूया. त्यासाठी मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती घेऊन जातो. प्रथम तुम्हाला गुगलवरती RTE टाईप करायचं आहे. RTE ॲडमिशन म्हणून नाव येईल. तर तुम्ही RTE ॲडमिशन 26 वगैरे कुठलंही एक टाका. त्यामध्ये पहिली वेबसाईट आहे महाराष्ट्र.gov.in व RTE 25% अशा प्रकारे ही एक RTEचं वेबसाईटचं इंटरफेस आहे. त्यावरती तुम्ही क्लिक करा. आता यामध्ये सगळ्यात शेवटच्या टॅबवरती याचं RTE 26-27 स्टेटस, म्हणजे आजचं स्टेटस काय आहे, तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की टोटल या ठिकाणी खालच्या साईडला जर स्क्रॉल कराल तर टोटल RTEच्या वॅकन्सीज 1,06,945, म्हणजे 1,07,000च्या आसपास आहेत. आज आहे 29 जानेवारी, 30 जानेवारी, उद्यापर्यंत, उद्या ही शेवटची तारीख आहे. तर उद्यापर्यंत आपण अपेक्षित करू शकतो 1,10,000 वॅकन्सीज असू शकतात. जेव्हा की मागच्या वर्षी 1 लाख वॅकन्सीज होते, या वर्षी 1,10,000, म्हणजे जवळपास आणखीन शाळेमध्येही वाढ झालेली आहे. आता कोणत्या जिल्ह्यात किती शाळा आहेत आणि किती वॅकन्सीज आहेत? अहिल्यानगरमध्ये 350च्या आसपास शाळा आहेत आणि वॅकन्सीज 250च्या आसपास आहेत. अकोल्यामध्ये 150 शाळा आहेत, तर 250च्या आसपास, 2,500च्या आसपास शाळा आहेत. ही अंदाजे मी सांगतो तुम्हाला. भंडाऱ्यामध्ये 87 शाळा आहेत, तर 1,000च्या आसपास वॅकन्सीज आहेत. तर प्रत्येक जिल्ह्याचं तुम्ही पाहू शकता. तुम्ही दुसऱ्या पेजवरती येऊ शकता आणि तर लातूर जिल्ह्यात 207 शाळा आहेत, तर 2351, म्हणजे 2324च्या आसपास वॅकन्सीज आहेत. तसंच मुंबईचं आहे, नांदेड आहे, नाशिक आहे. तर तुम्ही तुमचा जिल्हा हे पाहू शकता आणि टोटल जर शाळा जर बघायच्या झाल्या तर जवळपास 8,075, म्हणजे जवळपास 9,000च्या आसपास शाळा राहणार आहेत आणि वॅकन्सीज हे 1,10,000 असणार आहेत. तर आता येणारे अर्ज, यावर्षी ही अपेक्षा आहे की येणाऱ्या अर्जाची जी काही संख्या आहे ती वाढणार आहे.
त्यामध्ये जवळपास मागच्या वर्षी 3 लाखापेक्षा जास्त अर्ज आले होते, तर यावर्षी 3,10,000 3,20,000 इतके अर्ज येण्याची अपेक्षा आहे. आणि अशातच तुमचा जो काही रेशो आहे तो 33% आहे. आणि आशा करूया यामध्ये कुठला जुगाड केलेला जात नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे उद्यापर्यंत आपल्याला शाळेची नोंदणी करायची आहे, त्यामध्ये पालकांना काहीच करायचं नाही आहे. परवापासून ॲप्लिकेशनचे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल. तर अर्ज कसा करायचा, कागदपत्र काय काय लागतात, त्यामध्ये अर्ज करताना काय चुका होऊ शकतात का, तर त्याच्याबद्दल संक्षिप्त माहिती मी माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये टाकतच आहे. त्यामुळे व्हिडिओला चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा. सोबत एक व्हॉट्सअप ग्रुप मी देतो, लिंक आहे, तो पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे. एकदम लिमिटेड लोकांना मी त्यामध्ये ॲक्सेस देतो, जे खरेच गरजू आहेत. ₹100 शुल्क भरून तो ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुमचं वैयक्तिक मला कागदपत्र तपासता येतील, तुमचा फॉर्मही मला पाहता येईल की तुम्ही भरलेला फॉर्म बरोबर आहे का, आणि त्यात काही चुका असतील, तुमच्या काही शंका असतील, तर लगोलग जागच्या जागी तुमच्या शंकेचं निरसनही करण्यात येईल. त्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि RTM सारख्या योजनेमध्ये जिथं लॉटरी आहे म्हणजे जुगाड आहे, त्या जुगारामध्ये तुम्ही अचूक उतराल आणि तुमचा नंबर लागला तर तुम्ही तुमचा अर्ज छोट्याशा शिल्लकच्या चुकीमुळे बाद होणार नाही. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. येणाऱ्या काळातल्या नवीन नवीन अपडेट्ससाठी माझ्या चॅनलवरती भेट देत राहा आणि परत एकदा नवीन अपडेटसोबत भेटूया, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.